महत्त्वाची बातमी 29 महापालिकांच्या निवडणुकीकरता उद्या मतदान होणार आहे। मुंबईसह इतर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे। संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची सीसीटीव्हीद्वारे नजर सुद्धा असणार आहे। प्रत्येक प्रभागात महिलांकरता गुलाबी सखी मतदान केंद्र असेल। सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सर्व निवडणूक कर्मचारी महिला त्या ठिकाणी उपस्थित असतील। 29 महापालिकांकरता उद्या मतदान होत आहे। मुंबईसह इतर महापालिकांची संपूर्ण यंत्रणा सज्ज आता झालेली आहे। बहुतांश ठिकाणी आपण जर पाहिलं तर महिलांकरता सखी मतदान केंद्र सुद्धा असेल, ज्या ठिकाणी कर्मचारी या महिलाच असतील आणि हे मतदान केंद्र जे आहे ते गुलाबी रंगाने रंगवलेलं देखील असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी, मुंबईहून आपले प्रतिनिधी भूषण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वसिमतार सोलापूरवरून तर अमरावतीवरून आपले प्रतिनिधी सूरज दहाट। सुरुवातीला आपण जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, 24 तासाहून कमी काळ आता शिल्लक आहे निवडणुकीकरता। उद्यापासून सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। अगदी पुण्यात कशी तयारी पाहायला मिळतीये? मतदान यंत्र कशी सज्ज आहेत? किती बंदोबस्त पुण्यात ठेवण्यात आलेला आहे? अमोल, तुमचा माईक म्यूट आहे, तो अनम्यूट करा अशी विनंती करते मी तुम्हाला। तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल। अमोल, प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे। 165 जागांपैकी 163 जागांवर उद्या मतदान होणार आहे। 2 जागा प्रभाग क्रमांक 35 मधल्या आपण पाहिल्या याआधी बिनविरोध झालेल्या आहेत आणि त्यामुळे 163 जागांसाठी उद्या पुणे शहरामध्ये मतदान होणार आहे। याची तयारी प्रशासनाकडून आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। पुण्यातील 15 जे क्षेत्रीय कार्यालय आहेत तिथून आता मतदान केंद्रांचं वाटप आहे, मतदान यंत्र आहेत त्यांचं वाटप आता कर्मचाऱ्यांना केलं जाते। सगळे जे कर्मचारी आहेत ते आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। जी लगबग आहे ती आता प्रशासनाची या ठिकाणी सुरू झालेली आहे। प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय आहे इथं मतदान यंत्रांचं वाटप हे आता या संपूर्ण कर्मचाऱ्यांना केलं जात आहे आणि उद्या 4111 या मतदान केंद्रांवर उद्या मतदान पार पडणार आहे आणि हे मतदान सुरळीत पार पडावं यासाठी प्रशासनाने सुद्धा खबरदारी घेतलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त, त्याचबरोबर महानगरपालिकेचे कर्मचारी हे सुद्धा आपल्याला सगळीकडे तैनात असलेले पाहायला मिळतील आणि या संपूर्ण मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पडावी यासाठी जी खबरदारी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे काही संवेदनशील मतदान केंद्र आहेत तिथे सुद्धा चोख पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा ठेवण्यात येणार आहे। महत्वाचं म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या या मतदान प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं की जवळपास 3 लाखाहून अधिक दुबार मतदार आहेत आणि त्यामुळे या मतदारांनी एकदा मतदान केल्यानंतर त्यांना पुन्हा मतदानाची संधी मिळू नये यासाठी सुद्धा खबरदारी आहे ती प्रशासनाकडून घेतली गेलेली आहे। आणि या संपूर्ण पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी कालपर्यंत आपण पाहिली, जी राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये 15 दिवस आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि त्यातील आता महत्वाचा दिवस तो म्हणजे उद्या मतदान होते आणि या मतदानाची तयारी आहे ती पुणे महानगरपालिका आणि निवडणूक आयोगाने पूर्ण केलेले पाहायला मिळते। आणि आता पुणे शहरातील ज्या ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून मतदान यंत्रांचं वाटप आहे ते या कर्मचाऱ्यांना केलं जाते। आपण पाहतो अशा पद्धतीने अनेक बसेस आहेत ज्या मतदान केंद्र घेऊन जाणार आहेत। या बसेस सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये अशा पद्धतीच्या बसेस आहेत, जवळपास 1100हून अधिक बसेस आहेत। त्यांचा वापर या संपूर्ण मतदान यंत्र आणि कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी केला जाणार आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी खबरदारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे। अगदी अमोल, मुद्दा लक्षात येतोय। पुण्यानंतर आता आपण जाऊया मुंबईला आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, मतदान यंत्र सज्ज आहेत, कशी व्यवस्था
मुंबईत पाहायला मिळतीये, कारण ठिकठिकाणी बंदोबस्त आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आपण जर पाहिले तर बूथ आता सज्ज होण्यास सुरुवात झालेली आहे. काही तासच शिल्लक आहेत मतदान सुरू होण्याकरता. नक्कीच लागवी. एकंदर मुंबईमध्ये 227 वॉर्डमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उद्या ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि आता अवघे काही तास उरलेले आहेत. सध्या मी दादरमधील छबिलदास शाळेमध्ये आहे आणि इथं सध्या पाहू शकतो आपल्याला ही जी तयारी आहे ती आपल्याला काही अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे. सध्या तरी इथं निवडणूक आयोगाचे कर्मचारी इथं आलेले नाही आहेत, मात्र साधारण 10 किंवा 11 वाजता तिथे कर्मचारी इथं येणार आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता आपण तयारी जी आहे ती काहीशी पूर्ण झालेली आहे. अगदी इथं टेबल मांडलेले आहेत, अगदी खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि इथं या प्रकारे वोटिंग जे होणार आहे ते इथं होणार आहे आणि एकंदर या संपूर्ण ठिकाणी आपल्याला काही ज्या तयारी आहेत ती आपल्या इथं झालेली पाहायला मिळत आहे. अगदी मतदारांना लागणारं पाणी असेल किंवा मतदारांना लागणारे व्हीलचेअर्स असेल, जर काही दिव्यांग मतदार असतील तर त्यासुद्धा इथं आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात आणि एकंदर या संपूर्ण तयारीनंतर उद्या मुंबईमध्ये मतदान जे आहे ते पार पडणार आहे. साधारण 227 वॉर्डमध्ये मतदान पार पडणार आहे आणि एकंदर मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल या संपूर्ण तिघांकडून आपल्याला जी प्रक्रिया आहे ती आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते आणि उद्या हे मतदान जे आहे ते पार पडणार आहे. एकंदर मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहे. 227 वॉर्ड पाहिल्यानंतर कुठेतरी 10,000 जे बूथ आहे ते बूथ इथं मुंबईमध्ये आहेत जिथं वोटिंग होणार आहे. सध्या हे छबिलदास जे बूथ आहे ते साधारण 29 नंबरचं हे सेंटर आहे आणि या ठिकाणी उद्या ही प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि एकंदर अशा प्रकारे साधारण 10,000 बूथ आहेत. त्यामुळे उद्याची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती अत्यंत आपल्याला मोठी आणि प्रगल्भ अशी पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये किती मतदान होतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. किती मतदानाचा टक्का वाढतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या आपण सोलापूरमध्ये जाऊया भूषण वसीम यांच्याकडे. वसीम, सोलापूरमध्ये कशी जय्यत तयारी पाहायला मिळते? मतदान यंत्रावर साधारणतः किती पोलिसांचा बंदोबस्त असेल? वसीम, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तोवर आपण जाऊया अमरावतीला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे. सूरज, अमरावतीत कशी तयारी आहे? नक्कीच लागली. उद्या जर पाहिलं उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागेसाठी मतदानाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. जर पाहिलं तर उद्याच्या मतदानासाठी जर पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे तयारी झालेली आहे. जर पाहिलं तर अमरावतीच्या विद्या शांती निकेतन स्कूलमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी मतदान प्रक्रिया व्हावी यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जर पाहिलं या ठिकाणी पूर्णपणे हिरवळ या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं असं देखील आवाहन आहे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. साधारणतः उद्याच्या मतदानासाठी जर पाहिलं तर तब्बल 3,000 पेक्षा जास्त जो आहे अमरावती शहरात पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. कुठल्याही प्रकारे मतदान प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अमरावती शहर पोलीस यंत्रणा अगदी अलर्ट मोडवर झालेली आहे. जर पाहिलं तर काही वेळातच जर पाहिलं तर संपूर्ण झोन वाईज केंद्रावरून जर पाहिलं तर या ठिकाणी मतदान केंद्र असतील, मतदार साहित्याचे संपूर्ण या ठिकाणी मतदान केंद्रावर या ठिकाणी घेण्यात जाणार आहे. जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये जर पाहिलं तर अमरावती शहराच्या ठिकठिकाणी जर पाहिलं तर मुख्य चौकामध्ये अमरावती शहर पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी दुपारपासून या ठिकाणी लावण्यात येणार आहे. कारण का कुठल्याही प्रकारे मतदारांना पैशाचा आमिष दिला जाऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहूनच संपूर्ण मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी पार पडावी यासाठी अमरावती शहर पोलिसांनी या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. काल जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी मुख्य चौकामध्ये अमरावती पोलीस आयुक्त राकेश बोला यांच्या नेतृत्वामध्ये जर पाहिलं तर पोलिसांनी रूट मार्च काढत मोठं शक्ती प्रदर्शन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बोट कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुढेही निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून विशेष खबरदारी बाळगली जाते. तुर्तास तुमच्या सगळ्यांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.